विनंती आहे, कृपया आपण आसनस्थ व्हावे. आजच्या कार्यक्रमातून आपल्याला येणार आहे. या असोसिएशनची स्थापना जयप्रकाश अगरवाल असतील, सुरेश सर असतील यांच्या पुढाकाराने ही संस्था आज आपण 25 वर्षे यशस्वीपणे सुरू झालेली बघत आहोत आणि या संघटनेचा आपल्याला सार्थ स्क्रीन पर 3 जेट विमानों का धुआं नीले आकाश में भारतीय तिरंगे झंडे का प्रतीक हो रहा है. सादर केलेला आहे. यानंतर मी करण्यासाठी होत आहे. या डिफरंटली एबल असे व्यक्तिमत्व होते आणि हे सर्व जे सदस्य आहेत असोसिएशनचे डिफरंटली एबल्ड आहेत ते आपापल्या क्षेत्रामध्ये वाखाणण्याजोगी कामगिरी करून निश्चितच आपल्या कार्याचा ठसा. आजच्या कार्यक्रमामध्ये महत्वाची भूमिका सौ सोनकवडे यांना आमंत्रित करते. आहे स्टेट लेवलवर आणि नॅशनल लेवल पर मी खेळत आहो. सो खूप कार्यक्रम मी पार्टिसिपेट. एक सेकेंड प्लीज. आज ये दिन हमारे लिए बहुत जरूरी है, बहुत महत्वपूर्ण है क्योंकि 25 है, बट उसमें बहुत सारी चीजें हैं जिसमें काम हो रहा है. उसका नॉलेज मुझे नहीं है, जैसे एजुकेशन को लेकर, काम को लेकर, हेल्थ को लेकर. यहाँ पे जो हमारे गेस्ट हैं जो जिन्होंने बताया, जो हमें आए हैं. बट अब मैं सिर्फ बात यही करूंगा कि एसोसिएशन अपने लेवल पे काम कर रहा है. हमने बहुत सारी बातें की, हमने एक और चीज देखी, कॉकलियर इम्प्लांट के बारे में हमने जाना. फिर नई चीज है, उससे लेकर भी तो नई समस्याएं हैं. कॉकलियर इम्प्लांट को लेकर भी आमचे पालकही या ठिकाणी आणि शिक्षक आहेत. समोर पाहतो की समर्पण भावनेनं टाकणारे शिक्षक आहेत, विद्यार्थी आहेत, विद्यार्थिनी आहेत. पण ग्रामीण भागामधली भाषा अद्याप सुधारली नसेल तर आम्ही समजू शकू. पण शहरी लोकांच्या सुद्धा भाषेमध्ये अद्याप हे अपंग आहे, हो, हे मुका आहे, हे महिला आहे. जिथं अन्याय असेल तिथं खंबीरपणे तुम्ही लढायला पाहिजे. तुमच्या ज्या ज्या काही प्रत्येक मागण्या असतील त्या पूर्ण करण्याच्यासाठी निर्भयपणाला आपण ज्यांना भिडायची त्यांना भिडायची ताकद ठेवली पाहिजे. आणि मला खात्री आहे की पालक, समाज, अधिकारी, प्रशासन आणि शासन हे सगळे तुमचे पालक आहेत. तुमची कुठलीही मागणी त्यावेळी जाणार नाही. आणि सुरेशाला तुम्ही जे प्रबोधन दिले आभार हा भाग ही भूमिका पार पाडण्यासाठी मी गोपाळ शेडगे
सचिव लातूर जिल्हा मुकबधीर असोसिएशन यांना आमंत्रित करते. आम्ही सर्व मुकबधीर या ठिकाणी जमलो आणि आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. वेगवेगळ्या गोष्टी आपण आपल्या सोबत घेऊन जाणार आहोत. मॅडमचे आभार, तुमचे सर्वांचे आभार. आम्ही अतिशय तातडीनं तुम्हाला पत्र पाठवली होती, कॉल केले होते, व्हॉट्सअपवरती सूचना दिली होती, आपण आलात, आपलेही आभार. संभाजीनगर, नांदेड. ऐसा एक साथ नहीं दे सकते हैं, राइट? तो इसके लिए थोड़ा थोड़ा अगर ये हम प्रीमियम अभी मेंटल हेल्थ अगर कोई लक्षात घेऊन त्यांना घरातले जे लेडीज लोकांचे जे बांधणे आहेत तर ते घराच्या बाहेर नाही घेऊन येणार पाहिजे. तर ती माहिती त्याला कि ये हमें लोगों या नेक्स्ट लोगों को ऐसे लगता है कि कुछ गलत हो गया या रेप केस हो गया है तो वुमेन क्वेश्चंस करेगी या वुमेन ऑफिसर करेगी. तो वुमेन ऑफिसर करेगी तो हमें ध्यान रखना बहुत जरूरी है. और ऐसे होता है कि नेक्स्ट लोगों को ये पता नहीं होता है. जैसे अभी इन्होंने एक स्टोरी बताई कि अब ये प्रॉब्लम हुआ था, तो मैं भी एक्सप्लेन करूंगा कि मैंने मुंबई में हमने बहुत ऐसे केसेस किए हैं और अभी तो ये बहुत हो रहा है. डेफ लड़कियां होती हैं फिर भी इजी हो जाता है और गांव में बहुत ज्यादा होते हैं. बट ये इन्होंने इतना अच्छा एक सेशन किया और वो यहाँ पर आए हैं हमारे लिए.
आहेत ना.